भावांनो, त्याच्यानंतर मनोज जरांगे पाटलासारखं नेतृत्व उदयास आलं आणि आपल्या सर्व भावांना बहिणींना एकत्र केलं. जगाने दखल घ्यावी असं उपोषणही झालं आणि जगाने दखल घ्यावी असं अंतर्वालीची सभाही झाली, तरी सरकारला जाग आली नाही आणि लोक आपण अनवाणी पायाने उपाशी तापाशी राहून लड़ाएंगे जीतेंगे, हम सब लड़ाएंगे जीतेंगे। सरकार हमसे डरती है, पुलिस को आगे करती है, सरकार हमसे डरती है, पुलिस को आगे करती है, सरकार हमसे डरती है, पुलिस को आगे करती है। आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं, आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं। एक मराठा, लाख मराठा, एक मराठा, लाख मराठा। छत्रपती शिवाजी महाराज की जय। जय. हम सब चलेंगे, एक मराठा, लाख मराठा। मध्ये मुस्लिम भाऊ मराठा भाऊ यांच्या सोबत होते राहील हे मुंडन आंदोलन केलेलं आहे आणि माझ्या बहिणीला माझ्या मायला माझ्या बायकोला मुंडन करणार आहे. आता झालं खूप. किती मराठी बांधव घेणारे सरकार, किती बापाला सरकारला जर यापुढे आंदोलन करायचे असतील आणि तर सरकारने तात्काळ सगळे सर्वोच्च कायद्यामध्ये अंमलबजावणी करावी असं मी सरकारला आवाहन करतो. मातीत गेले. अरे काकासाहेब शिंदेच नाही, आपण फक्त काकासाहेब शिंदेला आठवतो. रोजचे कित्येक काकासाहेब शिंदे होत आहेत. मी या सरकारचा, या भ्याड सरकारचा मी जमिनीच्या खाली जाऊन निषेध करतो. जमिनीच्या वरतून या सरकारचा निषेध करून कत्ताहीच काही कारण राहिलेलं नाही. कारण की सरकार छत्रपती शिवाजी महाराजांची पवित्र शपथ घेऊन आणि पवित्र गुलाल अपमान या सरकारने करून अपमान केलेला आहे. मुस्लिम समाज म्हणून सरकारने आणि पवित्र शब्दाचा अपमान केलेला आहे. जय जिजाऊ जय शिवराय. आज आम्ही जरांगे पाटलांच्या आदेशानुसार येथे आज रास्ता रोको केला आहे. टी व्ही सेंटर छत्रपती संभाजीनगर येथे पूर्ण कडकडीत बंद आज आम्ही केला आहे आणि अजून पुढच्या स्थळी आम्ही तुम्हाला लवकरच कळू. हे जे सरकारने गाजर दाखवण्याचं काम केलं आहे, द्यायचं होतं एक आणि दिलं एक, पूर्ण गाजर दाखवण्याचं काम या सरकारने केलं आहे. मला तरी असं वाटतं एकनाथ शिंदे कोणाच्या प्रेशर खाली येऊन या गोष्टी करत आहेत का. आमची मागणी काय होती आणि सरकारने आम्हाला काय दिलं. जायचं होतं मुंबईला, सोडलं पुण्याला, अशी गत झालेली आहे. आम्हाला हे आरक्षण बिलकुल मंजूर नाही. अगोदरच्या सरकारनेही आरक्षण दिलं होतं, कोर्टामध्ये टिकलं नाही. त्यानंतर परत फडणवीस सरकारने 13% आरक्षण दिलं होतं, तेही आम्हाला मान्य नाही. तेही सरकार कोर्टामध्ये टिकलं नाही. आता इथं त्याच पद्धतीचं आरक्षण त्यांनी दिलं आहे 10%. त्यांनी फक्त निवडणुकीत तोंडावर आले आहे, त्यामुळे ते आम्हाला गाजर दाखवण्याचं काम करत आहे. परंतु आता मराठा समाज हुशार झाला आहे, सगळ्या गोष्टी समजत आहे. सर्व लोकांना सगळ्या गोष्टी समजत आहे की हे जे आरक्षण दिले आहे हे फसवा आहे आणि हे निवडणूक काढण्यापुरतं आरक्षण आहे. तरी आम्ही या गोष्टीला बळी पडणार नाही. आम्हाला जे आरक्षण पाहिजे हे 50%च्या आतून ओबीसीतून आरक्षण पाहिजे आणि हीच आमची मागणी आहे आणि या मागणीवर आम्ही ठाम आहोत. आणि इथून पुढे आम्ही कडकडीत असे रस्ता रोको करणार आहोत. आणि 10वी 12वीच्या परीक्षा असल्यामुळे परीक्षेसाठी त्यानंतर हॉस्पिटलच्या अग्निशामक दलासाठी आम्ही त्यांना जाऊ देणार आहोत. पण इतर पूर्ण कडकडीत रस्ता रोको आम्ही करणार आहोत ही मी सर्वांना आवाहन करतो. आणि लवकरात लवकर आणखी वेळ गेली नाही, लवकरात लवकर आरक्षण जाहीर करावे. आम्हाला 10% आरक्षण नको आहे, आमची मागणी नाही. आमची जी मागणी आहे हीच मागणी आम्हाला पाहिजे. जेवढं बोलून थांबतो. जय जिजाऊ जय शिवराय. आज सकल मराठा समाजाच्या वतीने या ठिकाणी रस्ता रोको आंदोलन होत आहे. कारण की मुंबई येथील वाशी येथील सभेमध्ये मराठा समाजाने गुलाल उधळला होता. त्या गुलालाची एक दिवसीय अधिवेशनामध्ये सर्व पक्षांनी काशी केले म्हणून आणि 10% हे पशु आरक्षण दिल्यामुळे आणि ते 10% आरक्षण सर्वोच्च न्यायालयात टिकणार आहे. आम्हाला 50%च्या आतमध्ये ओबीसी मध्ये आरक्षण हवं आहे आणि सगळ्या सोयऱ्याची अधिसूचनेची अंमलबजावणी हवी आहे. त्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरलेलो आहे. एवढ्याच्या निमित्ताने
आणि हा अजित पवार यांनी आमचा परत एकदा गुलालाचा अपमान केलेला आहे। यांना आता यांची घरची जागा दाखवल्याशिवाय मराठा समाज राहणार नाही। आम्ही आरक्षण मागितलं सगळे सोयरे, हैदराबाद गॅजेट आणि शिंदे समिती गुन्हे मागे, मग हे जे गाजराचं आरक्षण तिसऱ्यांदा देऊन आम्हाला येडा समजतायत का हे सरकार? मला सांगा, जय जिजाऊ जय शिवराय. आरक्षणाचा लढा आमचा आता जो जरांगे पाटलांनी चालू केला याला झाली 6 ते 7 महिने, तेव्हापासून कंटिन्यू चालू आहे. याच्यामध्ये सुरुवातीला त्यांनी जे आरक्षण दिलं या राज्य सरकारने, आम्ही मागितलं होतं त्यांना कुंभीतलं आम्हाला ओबीसीतलं आरक्षण द्या, पण त्यांनी फक्त सांगितलंय हो देतोय आणि ते सुद्धा फसवं केलंय. त्याच्यानंतर आता जो GR काढायचा सांगितलं होता, आम्ही मुंबईला गेलो आणि तिथून आम्हाला त्यांनी वाशीतून परत पाठवलं की हो तुम्हाला आम्ही सगळे सोयऱ्याचं GR काढून देतो. पण इथं आल्याच्या नंतर त्यांनी परत आणखी तेच केलं जे मागे घडलं होतं. पहिले 16% दिलं, नंतर 13% दिलं, ते सुप्रीम कोर्टात टिकलं नाही आणि आता परत आणखी सांगितलं एक आणि केलं एक, म्हणजे परत आणखी या राज्य सरकारने फसवू आरक्षण दिले. म्हणून आज आम्ही परत निर्णय घेतला जरांगे पाटलाच्या माध्यमातून. आज आम्ही इथं हसुलटी पॉईंट येथे रास्ता रोको केलाय. आज हा रास्ता रोको फक्त विद्यार्थ्यांना न अडवता न थांबवता, त्यांना तकलीफ होणार नाही व जे ॲम्ब्युलन्स असेल यांना न थांबवता बाकी आम्ही कडकडीत असा हा रास्ता रोको आज करणार आहे. आणि आता रास्ता रोको करून उद्या परत आंतरवली सराटीमध्ये बैठक घेऊन पुढील निर्णय उद्या हा दुपारून जाहीर होईल. पंढरीनाथ गोडसे पाटील, मराठवाडा अध्यक्ष, मराठा मावळा संघटना. आम्हाला गाजर टाकून बसवण्याचं काम करत आहे. आता आम्ही या भूमितापांना बळी न पडता जोपर्यंत आम्हाला आरक्षण भेटत नाही तोपर्यंत आमचा हा लढा सुरूच राहणार आहे. आणि आम्ही रस्ता रोको हा कडकडीत करणार आहोत आणि महिलांचा या आंदोलनामध्ये सक्रिय सहभाग आम्ही नोंदवून दाखवणार आहोत. आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही. जय शिवराय. जय शिवराय. रंजना कोलते. जय जिजाऊ. अशा पद्धतीने वाक्यावर आमचे सगळे मराठा आमदार सगळे मोके झाले, त्यांना बोल का करायचे आम्हाला. जोपर्यंत बोलत नाही तोपर्यंत आम्ही कारण एकही आमदार 20 तारखेच्या अधिवेशनामध्ये बोललेला नाही. त्यांनी ते बोलायला पाहिजे होतं, काहीतरी भूमिका घ्यायला पाहिजे होते. तुम्ही हो म्हणा किंवा नाही म्हणा, सगळे सोयरे हा शब्द का टाकत नाहीत. आणि यांचे जीवावर डोकं उजळून एकटा छगन भुजबळ त्या ठिकाणी बोलतो विधानसभेमध्ये, आणि आमचे गद्दार मराठी कोणी बोलत तयार नाही. विधानसभेतल्या मराठा आमदारांना आम्ही सांगू इच्छितो मराठी समाजाचं ऋण फेडा आणि ती एकनाथराव शिंदेने दिलेली शपथ आहे त्याला एकटं पाडू नका. त्याच्या पाठीमागे सगळेजण उभा राहा आणि मराठा समाजाला सगळे सोयरे हा अध्यादेश काढायला लावा. आमचं आरक्षण कंप्लीट होईल. आम्ही यापासून दूर राहू. आम्हाला काय तुम्हाला त्रास द्यायची इच्छा नाही. आम्ही मुद्दामून कोणाला त्रास देणार नाही, महाराष्ट्राला विटीच देणार नाही. कायमस्वरूपी मराठीने शासनाला मदत केलेली आहे, हीच मदत आहे. प्राध्यापक चंद्रकांत महाराज राज्य असं म्हणत होते की ते आरक्षण देणार आणि टिकणार आरक्षण देणार. ते 10% जे आरक्षण दिलेलं आहे ते टिकणार का? हे नक्कीच टिकणार नाही. हे आरक्षण 50% वरचं आहे. तत्कालीन मुख्यमंत्री म्हणजे ज्यावेळेस देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते त्यावेळेस देखील 50% वरचं 16% आरक्षण दिलं होतं. ते 16% देखील कोर्टामध्ये टिकलं नाही. तसंच हे फसवं आरक्षण आहे 10%, हे देखील टिकणार नाही. यांना फक्त निवडणुका काढून घ्यायच्या आणि निवडणुका झाल्या तर परत साधा वर्तेला पुढं करून ते याच्यावर स्टे आणणार. म्हणजे हे नक्की न करणारे मराठा समाजाच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम हे सरकार करत आहे. मी सरकारचा निषेध करतो आणि जर सरकारला हे नको असेल, आमचे आंदोलन नको असतील तर तात्काळ सगळे सोयऱ्याची कायद्यामध्ये अंमलबजावणी करावी. ओबीसी मध्ये आज आम्ही ते रस्ता रोको केलेला आहे कारण की सरकारने आमची फसवणूक केलेली आहे. सगळे सोयरे आणि त्यानंतर 50% आरक्षणाच्या आतमध्ये म्हणून जरांगे पाटील बोलले होते. मागची सरकार असो कोणती सरकार असो की आता जी असो सर्व मराठा समाजाची फसवणूक करत आहे आणि फक्त निवडणूक जाहीर झालेली आहे म्हणून फक्त निवडणुकीसाठी 10% आरक्षण दिलं नाही. याचा आता आम्ही विरोध करतो, त्याचा निषेध करतो. आम्हाला हे आरक्षण मान्य नाही आणि ज्यांना मान्य असेल ते 2-4 लोक ते फक्त सरकारसोबत नाचत होते. त्यांच्याशी समाजाचा कोणताही संबंध नसून मराठा सर्वसाधारण समाजाचा गरजवंत मनोज जरांगे पाटलांच्या सोबत आहे.